पिकलेले नमस्कार, मी पृथ्वीराज पाटील माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आपल्या शेतातील रानमेवा ज्याला करवंद बोर असं म्हणतात ते काढण्याचा व्हिडिओ आपण करणार आहोत। आज तारीख आहे 28 एप्रिल 2026 आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत। हिवाळा संपल्यानंतर करवंदांच्या झुडपाला फुले येत असतात। त्यानंतर उन्हाळा चालू झाल्यानंतर 1-2 पाऊस पडल्यानंतर त्याला फळे लागायला चालू होतात। करवंद काढण्यासाठी आपल्याला काही सामान घ्यावे लागते। त्यासाठी किटली घेतलेली आहे, प्लास्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहेत, पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी घेतलेली आहे। किटलीमध्ये आपण प्लास्टिकची पिशवी घालूया जेणेकरून किटलीला आतमध्ये चिक लागणार नाही आणि किटली धुताना जास्त त्रास होणार नाही। अशा प्रकारे किटलीला प्लास्टिकची पिशवी घातलेली आहे। फळांचा राजा आंबा। माझ्या चॅनलवर आंबे काढण्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे आमचं शेत आणि हे आंब्याचे झाडे। हे पळसाचे झाड, याचा आम्ही लहानपणी कोण करत होतो आणि त्यामध्ये करवंद काढत होतो। ही करवंदाची जाळी, हे पळसाचे झाड। आपण बघू शकता पिकलेली करवंदे काळीभोर आहेत आणि कच्ची करवंदे हिरवी किंवा गुलाबी रंगाची आहेत। आपण पाहू शकता भरपूर पिकलेले करवंदे लागलेले आहेत। पिकलेले करवंद काळीभोर असतात तर कच्चे करवंदे फिकट गुलाबी कलरचे असतात। शहरातल्या काचेच्या मॉल्समध्ये कितीही महागडी फळे मिळतात, पण रणरणत्या उन्हात डोंगराच्या कुशीत मिळणाऱ्या या काळ्या महिन्याची चवच काय और आहे।
कच्ची करवंदे आहेत. ही पिकलेली करवंदे, याला चीक असतो, हा हाताला चिकटत असतो. जाळीला काही करवंदे कडू असतात, काही गोड असतात, तर काही कडवट असतात. त्यातील एक करवंद मी काढून खाणार आहे, कसे लागते ते बघणार आहे. गोड आहेत. या जाळीची करवंद काढू शकतो आपण. करवंदाच्या जाळीला पाणी हिरवीगार असतात आणि त्याला काटे सुद्धा असतात. बघू शकता काटे आहेत का. त्यामुळे काळजीपूर्वक करवंद काढायचं. मी दरवर्षी करवंद काढायला येतो, त्यामुळे मला सवय आहे करवंद काढायची. तुम्ही कधी करवंद काढायला गेलाय का? कमेंटमध्ये सांगा. ही एक करवंदाची झाड आहे. ह्याला अजून करवंद पिकलेले नाहीत, अजून कच्चेच आहेत. थोडी पिकलेली आहेत, पण ती खूप वरच्या बाजूला आहेत. हे पहा आमच्या गावातील निसर्ग सौंदर्य. हे बघा, काट्यांच्या कुंपणात दडलेला हा अस्सल गावरान ठेवा. करवंद तोडताना त्या काट्यांची भीती वाटत नाही, कारण ओढ असते ती त्या गोड आंबट चवीची. एक तोडलं की हाताला तो पांढरा डिंक लागतो, जणू निसर्ग आपल्याला खुणगाड बांधून सांगतोय, हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला या. गोड आहे त्याची करवंदे. पहिली चव थोडी आंबट, मग हळूहळू गोडवा आणि शेवटी ती काळी झालेली चीप. हेच तर खरं लहानपण आणि हाच खरा निसर्गाचा आनंद. तर कधी येताय मग रानमेवा चाकायला? निसर्गाच्या या साध्या छोट्या गोष्टीतच खरा आनंद लपलेला असतो. चला पुन्हा एकदा निसर्गाशी नातं जोडूया.
मी लहान असताना पळसाच्या पानापासून कोण कसा बनवायचो हे मी दाखवणार आहे. पहा, हे पळसाचे झाड. याची मोठी मोठी पाने तोडून घ्यायची. बघा, त्यानंतर बारीक काटे घ्यायचे आहेत जोडण्यासाठी. अशा प्रकारचे काटे घ्यायचे. थोड्या ह्याच्यापेक्षा बारीक पाहिजेत म्हणजे पान फाटत नाही. पहिलं मोठं पान घ्यायचं. त्याच्यापेक्षा मोठं आहे का बघतो. मोठं आणि जाड पान घ्यायचं. तर असं राऊंड करायचा. इथे काठी घालायची. काठी जाड पाहिजे नाहीतर निसटते. दुसरं मोठं पान घ्यायचं, ते आत घालायचं. मोठी मोठी पानं बाजूला काढून घ्यायची. पाने असे पातळ नकोत, जाडमध्ये पाहिजेत. अशामध्ये जाडमध्ये पाने पाहिजेत. आपण बघू शकता अशा प्रकारे कोण तयार झालेला आहे. तुम्ही अशा कोणमध्ये करवंद काढलेत काय कमेंटमध्ये सांगा. आपण एवढी करवंदे आता गोळा केलेले आहेत.
शहरातल्या काचेच्या मॉल्समध्ये कितीही महागडी फळं मिळत, पण रणरणत्या उन्हात डोंगराच्या कुशीत मिळणाऱ्या या काळ्या महिन्याची चवच काय और आहे. पहिली चव थोडी आंबट, मग हळूहळू गोडवा आणि शेवटी ती काळी झालेली जीभ. हेच तर खरं लहानपण आणि हाच खरा निसर्गाचा आनंद. तर कधी येताय मग रानमेवा चाकायला? निसर्गाच्या या साध्या छोट्या गोष्टीतच खरा आनंद लपलेला असतो. चला पुन्हा एकदा निसर्गाशी नातं जोडूया. दैनंदिन जीवनातील कामाच्या गोंगाटात असा एक निसर्गाचा अनुभव घ्यायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. काट्यांची टोचणी चोचली तेव्हा कुठेही रसाळ करवंद हाती लागली. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा करवंद काढण्याचा अनुभव. काट्याकुट्यांतून ही काळीभोर करवंद शोधून काढण्यात जी मजा आहे ती शहरात विकत घेऊन खाण्यात नक्कीच नाही. तुम्हाला ही आंबटगोड डोंगरची काळी मैना आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि निसर्गाचा हा रानमेवा इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.